स्वागत. आज आपण महाराष्ट्राच्या भूगोलावर बोलणार आहोत आणि प्रश्न अगदी मूलभूत आहे. महाराष्ट्राची खरी ओळख नेमकी कशामुळे घडते? ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेलं ते विस्तीर्ण पठार आणि त्यावरच्या मोठ्या नद्यांमुळे, की त्याच पठारावरच्या लहान सहान डोंगररांगा, खिंडी आणि स्थानिक वैशिष्ट्यांमुळे? मला वाटतं की तो जो मूळ आराखडा आहे, म्हणजे पठाराची भव्य रचना, तीच सर्वात महत्त्वाची आहे. पण मला असं वाटतं की आपण या मोठ्या चित्राचा एक महत्त्वाचा भाग विसरत आहोत. म्हणजे ही मोठी रचना खरी आहे, मान्य, पण खरी गंमत की नाही ती तपशिलांमध्ये आहे. माझ्या मते महाराष्ट्राची खरी ओळख या स्थानिक भूरचनेने, म्हणजे लहान टेकड्या आणि दऱ्याखोऱ्यांनी घडवली आहे. ठीक आहे, तर माझा मुद्दा मांडतो. महाराष्ट्राचा पायाच एका महाप्रचंड घटनेत आहे, डेक्कन ट्रॅप. म्हणजे सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी लावारसाचे जे थर एकावर एक साचले, त्यांनी आजचा 90% महाराष्ट्र घडवला. ही एक संध निर्मिती सगळ्यात मूलभूत आहे. आणि याच रचनेमुळे बघा, पठाराला पश्चिमेकडून पूर्वेकडे एक नैसर्गिक उतार मिळाला. त्यामुळेच गोदावरी, भीमा, कृष्णा यांसारख्या जीवनदायिनी नद्या पूर्वेकडे वाहतात. आणि मग येतात या प्रमुख पर्वतरांगा: सातपुडा, अजिंठा सातमाळा, हरिश्चंद्रगड बालाघाट आणि शंभू महादेव. यांनीच तर राज्याला मोठ्या नदी खोऱ्यांमध्ये विभागलं आहे. आणि हीच महाराष्ट्राची प्रमुख प्रादेशिक ओळख आहे. तुम्ही जी भव्य रचना मांडलीत ती मी नाकारत नाहीये, पण इतिहासाला कलाटणी देणारी जी वैशिष्ट्ये आहेत ती याच मोठ्या रचनेत सापडत नाहीत. एक उदाहरण घेऊया. सातपुडा पर्वतरांग. ती एकसंध नाहीये. बऱ्हाणपूर घाटामुळे तिचे तोरणमाळ आणि गाविलगड असे 2 स्पष्ट भाग पडतात. आणि या छोट्याशा फरकामुळे तिथलं हवामान, तिथलं वनस्पती जीवन हे सगळं पूर्णपणे बदलतं. आणि गंमत म्हणजे हीच स्थानिक वैशिष्ट्य इतिहासाला आकार देतात. साधा प्रश्न आहे, शिवनेरीसारखा किल्ला पठाराच्या सपाट उतारावर का नाही बांधला गेला? कारण एका विशिष्ट सुळक्याने ती सामरिक जागा उपलब्ध करून दिली. ही आहे स्थानिक भूगोलाची ताकद. अच्छा, पण माझा मुद्दा सिद्ध करण्यासाठी भूगोल अभ्यासकांना माहीत असलेलं एक सोपं सूत्रच पुरेचं आहे. वनसत्ता, गहू, भी, मका. हे काही जेवणाचं सूत्र नाही, तर उत्तरेकडून दक्षिणेकडे पर्वतरांगा आणि नद्यांचा क्रम लक्षात ठेवायची एक युक्ती आहे. विंध्य, नर्मदा, सातपुडा, तापी आणि मग पुढे गोदावरी, हरिश्चंद्रगड, भीमा, शंभू महादेव, कृष्णा. ही जी भव्य सुव्यवस्थित रचना आहे तीच पठाराचा खरा भूगोल दाखवते. यात कुठे स्थानिक अडथळ्यांना जागा? हो, पण ते सूत्र अभ्यासासाठी सोपं आहे, मान्य, पण वास्तव त्यापेक्षा कितीतरी जास्त गुंतागुंतीचं आहे. तुम्ही मोठ्या नदीखोऱ्यांबद्दल बोललात, बरोबर, पण मग मला एक सांगा, खानदेश आणि मराठवाडा दोन्ही अनुक्रमे तापी आणि गोदावरीच्या मोठ्या खोऱ्यात असूनही इतके वेगळे का आहेत? केवळ मोठा भूगोल हे स्पष्ट करू शकत नाही. सीना नदीमुळे बालाघाट पठाराचे नगर पठार आणि मांजरा पठार असे 2 भाग होतात. हा एक लहानसा बदल त्या भागाची स्थानिक ओळख ठरवतो. मी सीना नदीचं उदाहरण दिलं, ते खूप चांगलं आहे. पण जरा विचार करा, ती सीना नदी स्वतः वाहते कुठे? ती बालाघाटच्या मोठ्या उतारावरूनच वाहते, बरोबर, जो मूळ पठाराच्या उताराचाच एक भाग आहे. म्हणजे स्थानिक ओळख निर्माण करणारा घटकसुद्धा त्या मोठ्या रचनेमुळेच अस्तित्वात आला. मूळ कारण तर तेच आहे ना, ही लहान वैशिष्ट्य त्या मोठ्या आराखड्याची केवळ उपउत्पादने आहेत. थांबा, पण हे इतकं सोपं नाहीये. जर सगळंच्या सगळं मोठ्या रचनेवरच अवलंबून असतं, तर मग पठाराच्या पश्चिमेकडचा तो डोंगराळ भाग आणि पूर्वेकडचा सपाट विदर्भ यांच्यातला सामाजिक आर्थिक फरक कसा स्पष्ट करणार? हा फरक केवळ उतारावर अवलंबून नाही, तर तिथल्या जमिनीच्या पोतावर, पाण्याच्या उपलब्धतेवर, म्हणजे स्थानिक भूरचनेतील भिन्नतेवर अवलंबून आहे. इतिहास आणि संस्कृती या स्थानिक वास्तवांना प्रतिसाद देतात, मोठ्या अमूर्त रचनेला नाही. थोडक्यात सांगायचं तर मूळ कॅनव्हास ज्वालामुखीने रंगवला आणि नद्यांनी त्यावर मोठ्या रेषा ओढल्या. या मोठ्या चित्राशिवाय त्या छोट्या तपशिलांना काहीच अर्थ नाही. पठाराची ही भव्य भूवैज्ञानिक कथाच महाराष्ट्राच्या भूगोलाचा मूळ आराखडा तयार करते. आणि तरीही आपण हे विसरू शकत नाही की महाराष्ट्राची खरी ओळख त्या कॅनव्हासवर नाही, तर त्यातील अनपेक्षित उंचवट्यांवर आणि दऱ्याखोऱ्यांत कोरलेल्या चित्रांमध्ये आहे. इतिहास की नाही, तो याच लहान जागांमध्ये घडतो. म्हणजेच महाराष्ट्राला खरं समजून घेण्यासाठी तो भव्य कॅनव्हास आणि त्यावर कोरलेला प्रत्येक लहान चित्र, हे दोन्हीही पाहावं लागेल. या विषयावर अधिक चिंतन करण्यास निश्चितच वाव आहे.